नाशिकच्या आर्टिलरी स्कूलमध्ये बोगस जवान। देशाच्या सुरक्षेशी सुरू आहे का खेळ? बनावट कागदपत्रांच्या आधारे तिघांचा आर्टिलरी स्कूलमध्ये शिरकाव। ज्या लष्करी जवानांच्या भरवशावर देश सुरक्षित आहे, त्याच लष्करी दलात बोगस जवानांनी शिरकाव केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघड झाली आहे। हरियाणा रिक्रूट बोर्डाच्या नावाने दिल्लीत भरती प्रक्रिया झाल्याच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरेश कुमार महंतू, तेजपाल चोपडा, बलदीन गुजर, सचिन गुजर सिंग या चौघांनी नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये प्रवेश मिळवला। लष्करी अधिकाऱ्यांचे बनावट सही शिक्के मारलेली कागदपत्र दाखवून आर्टिलरी सेंटरमध्ये त्यांनी 15 दिवस वास्तव्यही केलं। मात्र त्यांची कागदपत्र पोस्टानं का आली नाहीत म्हणून नाशिकच्या कार्यालयानं दिल्लीत लष्करी कार्यालयाशी संपर्क साधला असता अशी कुठलीही भरती झाली नसल्याचं उघड झालं। या चौघांची चौकशी केली असता राजस्थानचा टेकचंद सीताराम मेघवाळ, दिल्लीचा मदन मानसिंग या एजंटना 5 ते 10 लाख रुपये देऊन लष्करात भरती झाल्याचा गौप्यस्फोट झालाय। या कामात गिरिराज घनश्याम चौहान सिंग या 105 राजपुताना रायफलमध्ये कार्यरत असलेल्या शिपायाची मदत झाली। अशा प्रकारे 40 ते 50 बोगस जवानांची लष्करात भरती झाल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। चारही आरोपी हे राजस्थानचे राहणारे असल्यामुळे यांचे एक हरियाणाला एक रिक्रूटमेंट कॅम्प आहे असं एक फेक एजंटचं रॅकेट याच्यामध्ये दिसून येत आहे। यांची जी भरती झाली असं सांगण्यात येत आहे तर ती दिल्लीला एका ग्राउंडवर करण्यात आली, परंतु ही भरती जी आहे ही संपूर्ण भरती फेक होती। यानुसार यांना अटक करण्यात आली आहे। नाशिकसह अहमदनगर, नागपूर आणि पुण्यातील लष्करी दलात बोगस जवान कार्यरत असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे लष्कर आणि पर्यायानं देशाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणामध्ये जर आर्मीचा मनुष्य इन्व्हॉल्व झालेला असेल किंवा इतरही कोणी असू शकतील तर त्यांना कायद्यानुसार जबरदस्त शासन झालं पाहिजे, कारण अशी आर्मीमध्ये येणारी मंडळी ही सिक्युरिटी रिस्कला कारणीभूत होऊ शकतात। या घटनेला केवळ बोगस भरतीच्या दृष्टिकोनातून न पाहता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे। यातल्या आरोपींचा तातडीनं सखोल तपास करण्याची आवश्यकता आहे। संपूर्ण लष्करी दलाला हादरवून टाकणारी ही घटना मिलिटरी अधिकाऱ्यांची सतर्कता आणि पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे उघडकीस आली आहे। यात आतापर्यंत 5 जणांना अटक तर 2घांना ताब्यात घेण्यात आले। मात्र समोर दिसणारे हे केवळ प्यादे असून यामागचे खरे गुन्हेगार अद्यापही मोकाट आहेत। त्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचणार का आणि देशभरातील हे रॅकेट उघडकीस येणार का, हाच खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, हे सगळं रॅकेट नेमकं कुठून सुरू झालेलं आहे? अधिक आणखी कुठे पसरलेलं आहे का? कारण भारताला असलेला दहशतवादाचा धोका लक्षात घेता हे सगळं सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आहे, धोकादायक आहे। हेमाली, आजच्या परिस्थितीमध्ये तरी ह्या रॅकेटचं मूळ हे हरियाणा असल्याचं कळतं आहे। हरियाणा आणि राजस्थान, कारण जे 4 जण उमेदवार म्हणून लष्करामध्ये भरती होण्यासाठी आले होते ते 4ही राजस्थानचे आहेत। तो जो एक पोलीस शिपाई लष्कराचा शिपाई पकडलेला आहे तो देखील राजस्थानचा आहे आणि त्यातला एक एजंट हा देखील राजस्थानचा आहे। त्यामुळे याचं मूळ आजच्या परिस्थितीमध्ये तरी हे राजस्थान असल्याचं बघायला मिळते। राजस्थानमधूनच हरियाणा आणि दिल्ली या माध्यमातून हे रॅकेट कार्यरत होतं। याची संपूर्ण बोगस भरती जी दाखवण्यात आलेली आहे ती दिल्लीमध्ये झालेली आहे आणि तिथून 1-1, 2-2च्या संख्येने असे हे बोगस जवान हे देशामध्ये पसरवलेले असतील अशी एक शंका उपस्थित केली जाते। कारण नाशिकमध्ये 4 पकडलेले आहेत, नागपूरमध्ये कामठी भागामध्ये असाच एक प्रकार घडलेला आहे, पुण्यामध्ये देखील आणि नागपूरमध्ये नगरमध्ये देखील असाच प्रकार घडल्याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागते। त्यामुळे महाराष्ट्राच्या परिघामध्ये जर बघितलं तर इथे 40 ते 50 जण असल्याची शक्यता व्यक्त होते। याच प्रकारे देशामध्ये सर्वच राज्यांमध्ये अशा काही बोगस भरती झाल्या आहेत की नाही याची तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे। एक शिपाई पकडला गेलेला आहे, मात्र त्याला साथीदार असणारे काही अधिकारी वर्गाचे लोक देखील यामध्ये असू शकतात आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास चालू आहे। आता ज्या 2 एजंटला ताब्यात घेण्यात आलेला आहे, एक दिल्लीचा आहे, एक राजस्थानचा आहे, ते उद्या सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत नाशिकमध्ये दाखल होतील। त्यांची चौकशी केली जाईल आणि याचा पुढचा छडा नेमका याच्यामध्ये कोण कोण गुंतलेला आहे हे सर्व समोर येईल। नक्की धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।